लोकसभेमधल्या पिछाडीनंतर भाजपची विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे। विधानसभेला 160 ते 170 जागा भाजप मागणार असल्याचं कळतंय। भाजप श्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये याबद्दलचं प्लॅनिंग ठरणार आहे। तर भाजपच्या गोटामधनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। विधानसभेच्या अनुषंगानं लोकसभेमधल्या पिछाडीनंतर आता भाजप विधानसभेच्या तयारीला लागल्याचं कळतंय। 160 ते 170 जागा भाजप मागेल अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे। आणि याच विषयी अधिक बोलूयात। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, भाजप आता विधानसभेच्या अनुषंगानं जोरदार कामाला लागल्याचं दिसतंय। 160 ते 170 जागा भाजप मागू शकते अशा स्वरूपाची माहिती। अगदी बरोबर आहे। भाजपनं लोकसभेमध्ये जिथे जागांबद्दल भूमिका घेतली त्या अगदी वेगळी भूमिका त्या सगळ्या संदर्भामध्ये ती विधानसभेत घेऊ शकतात। भाजप किमान 150 ते 160 जागांपेक्षा एकही जागा कमी लढवेल असं सध्या दिसत नाही। भाजपच्या नेतृत्वाची सुद्धा तशीच भावना आहे। भाजपच्या नेत्यांची देखील तीच भूमिका आहे। एका बाजूला शिंदे गट प्रभावी होत असताना दुसऱ्या बाजूला भाजपला राज्यातील नेतृत्वाला आपलं महत्त्व जे आहे ते महायुतीत अबाधित ठेवण्यासाठी भाजपनं 160 जागा लढवत अशा प्रकारची भूमिका केंद्राकडे व्यक्त केल्याची माहिती आहे। शिंदे गटाचा वाढता प्रभाव पाहता शिंदे गटातला थोपवण्यासाठी सुद्धा एक प्रकारची ही रणनीती असू शकते। या सगळ्या संदर्भात भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे या सगळ्या संदर्भात विनंती देखील केली आहे। त्यामुळे भाजपनं जर 160 किंवा 170 जागा लढवल्या तर भाजपला युतीतला जो आपला स्टे आहे तो अधिकाधिक कायम ठेवता येईल। या अनुषंगाने ही सगळी मागणी केली जाते। अर्थात दोन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी असतील किंवा शिवसेना असेल त्या दोघांनीही आम्हाला 80 ते 100 जागा हव्यात अशा प्रकारची मागणी केली। त्यामुळे बरोबर आहे। त्यामुळे प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला ओम या सगळ्या वाटाघाटी सुरू होतात तेव्हा नेमकं काय घडतं, तेव्हा कुणाच्या वाट्याला किती जागा येतात हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।